नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण 8व्या वेतन आयोगापासून ते EPFO पर्यंत हे नवीन नियम नवीन वर्ष 2026 मध्ये बदलतील, याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर यामध्ये मित्रांनो 2025 हे वर्ष संपले असून 2026 पासून नवीन वर्षाचे आगमन केवळ कॅलेंडरमधील बदलापुरते मर्यादित नाही, तर ते बँकिंग, पगार, संरचना आणि दैनंदिन खर्चाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण बदल देखील घेऊन येते. 2026 मध्ये लागू होणारे हे नियम तुमच्या पाकिट आणि जीवनशैलीवर थेट परिणाम करतील. सरकार आणि नियामक संस्थांनी नवीन वर्षासाठी एक सविस्तर रोडमॅप तयार केला आहे, ज्यामध्ये कर स्लॅबमधील सुधारणांपासून ते सोशल मीडिया वापरावरील नियमांपर्यंतचा समावेश आहे. या बदलांचा उद्देश सामान्य माणसाला दिलासा देणे आणि डिजिटल सुरक्षा मजबूत करणे आहे. नवीन वर्षात कोणते महत्त्वाचे नियम बदलणार आहे ते सविस्तरपणे समजून घेऊया. कामगार वर्गासाठी आनंदाची बातमी. येणारे वर्ष कामगार वर्ग आणि करदात्यांसाठी काही प्रमाणात दिलासा देऊ शकते. सर्वात मोठी चर्चा 8व्या वेतन आयोगाची आहे. 1 जानेवारी 2026 पासून तो लागू होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे उत्पन्न लक्षणीयरित्या वाढेल. सुरुवातीच्या अंदाजानुसार पगार 20 ते 35% वाढू शकतो. 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता, तर तो आता 3.0 पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. करदात्यांच्या ओझ्यापासून सुटका होईल. या व्यतिरिक्त नवीन आयकर विधेयकामुळे करदात्यांच्या ओझ्यापासूनही सुटका होईल. सरकारने वस्तू आणि सेवा कर दरांमध्ये कपात करण्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे वस्तू स्वस्त होऊ शकतात. नवीन कर विधेयकात कर स्लॅबमध्ये बदल देखील समाविष्ट आहेत, ज्याचा थेट फायदा पगारदार वर्ग आणि लहान व्यवसायांना होईल. या व्यतिरिक्त कर भरणे सोपे करण्यासाठी एक नवीन पूर्व भरलेला IT फॉर्म सादर केला जाईल. EPFO नियमांमध्ये मोठे बदल. EPFOच्या भविष्य निर्वाह निधी नियमांमध्ये केलेले बदल खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी वरदान आहेत. PF निधी काढणे आता पूर्वीपेक्षा सोपे होईल. मागील 13 स्वतंत्र अटींऐवजी पैसे काढण्याचे नियम 3 मुख्य श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत: आवश्यक गरजा, घरगुती खर्च आणि विशेष परिस्थिती. यामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा लग्नासाठी पैसे काढताना अनावश्यक कागदपत्रे दूर होतील. बँकिंग नियम कडक केले जातील. दुसरीकडे बँकिंग फसवणूक रोखण्यासाठी नियम कडक केले जात आहेत. 1 जानेवारी पासून जवळजवळ प्रत्येक वित्तीय सेवेसाठी तुमचे पॅन आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य होईल. जर तुम्ही त्यांना अद्याप लिंक केले नसेल तर तुमचे बँक खाते गोठवले जाऊ शकते. शिवाय UPI आणि डिजिटल पेमेंटची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सिम पडताळणी आणि डिजिटल ओळख प्रक्रिया आणखी कडक केल्या जातील, ज्यामुळे ऑनलाईन फसवणूक रोखली जाईल. महागाईपासून दिलासा मिळू शकेल. नवीन वर्षात स्वयंपाकघर आणि प्रवास खर्च काही प्रमाणात कमी होऊ शकतो. युनिफाईड टॅरिफ सिस्टीममध्ये बदल केल्याने CNG आणि PNGच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे. अहवालानुसार CNG रुपये 2.50 प्रति किलो आणि PNG रुपये 1.80 पर्यंत स्वस्त होऊ शकते. तथापि प्रदूषणामुळे प्रमुख शहरांमध्ये जुन्या पेट्रोल डिझेल वाहनांवर आणि व्यावसायिक वाहनांवर कडक निर्बंध लादले जातील, ज्यामुळे लॉजिस्टिक्स सेवांवर परिणाम होऊ शकतो. सरकार डिजिटल सुरक्षेबद्दल देखील गंभीर आहे. सरकार मुलांच्या डिजिटल सुरक्षेबद्दल देखील चिंतित आहे. 2026 मध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जाण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये पालक नियंत्रणे आणि वय पडताळणीसारखी वैशिष्ट्ये आवश्यक असतील. दरम्यान PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना युनिक फार्मर ID तयार करणे आवश्यक असू शकते, ज्यामुळे योजनेत पारदर्शकता येईल. तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.